सोलापूर शहरामध्ये मागील 2 वर्षापासून प्रशासक असल्यामुळे अनेक ठिकाणी दुर्गंधी तसंच रस्त्याची दुरावस्था झालेली पाहावयास मिळत आहे। सोलापूर शहरातील भवानीपेठ शाहीर वस्ती येथे मागील अनेक दिवसापासून रस्त्याची झालेली दुरावस्था यामुळे येथील जनता अक्षरशः हैराण झाली आहे। या भागातून दररोज एक तरी रुग्ण दवाखान्यामध्ये ॲडमिट होत आहे, अशा प्रतिक्रिया येथील जनतेने दिल्या आहेत। या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले आहेत। या भागात नगरसेवकांचे कसलेही लक्ष नाही, या रस्त्याकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून येत आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की मुकुंदनगर चौक ते विश्रांती चौक या भागामध्ये असंख्य नागरिक राहतात। या भागातूनच त्यांना ये-जा करावी लागत आहे। या ठिकाणी भले मोठे खड्डे पडले असून रस्ते नसल्यामुळे नागरिकांना विनाकारण अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। सध्या पावसाळा सुरू आहे। या ठिकाणी साचलेल्या खड्ड्यामुळे रस्ता कोठे आणि खड्डा कोठे हे कळत नाही। त्यामुळे येथील रस्त्याची त्वरित महानगरपालिका प्रशासनाने दुरुस्ती करून घ्यावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा या भागातील जनतेने दिला आहे। प्रकाश शिंदे, शाहीर वस्ती भागातील एक नागरिक। आज या भागातील रस्त्याची दुरावस्था भीमाई चौक ते विश्रांती चौकपर्यंत रस्त्याची आज यांच्या चॅनलच्या मार्फत जी काय आता व्हिडिओ शूटिंग केलेले आहे त्यातनं दिसून येते की कमीत कमी हा 2 ते 250 खड्डे या भागाला पडलेले आहेत। हा भाग जो आहे सिद्धेश्वर बालक मंदिर, काडादी हायस्कूल, दमानी, महेश इंग्लिश मीडियम स्कूल, वुमन्स पॉलिटेक्निक ह्या सर्व शाळांना जाण्यासाठीचा हा एक कॉमन मार्ग आहे। या भागात एवढा रस्त्याची वर्दळ असताना सुद्धा येथील एकाही नगरसेवकाचं या भागाकडे लक्ष नाही आहे। तरी अशी अवस्था या रस्त्याची झालेली आहे। तरी या महापालिकेच्या आयुक्तांनी याच्यावर स्वतः पर्सनली दखल घालून या रस्त्याची दुरावस्थेला कारणीभूत असणारे महापालिकेचे अधिकारी यांना देखील वारंवार आम्ही तक्रार केलेला आहे। इथे एवढी दुरावस्था झाली। ह्याच्यापूर्वी अमोल बापू शिंदे यांच्या माध्यमातून त्यांचा वार्ड येत नसताना सुद्धा त्यांनी 1 लाख रुपयाचा निधी येथील अंधार पडलेल्या या भागाला ज्या महिला वगैरे जात होत्या जिचा अंधार पडत होता ते दूर करण्यासाठी अमोल बापू शिंदेनी त्यांच्या निधीतून विरोधी पक्ष नेत्याच्या 1 लाख रुपये या भागाला दिले, तेव्हा इथे हे झाला। बाकीचा बी त्यांनी भाग मंजूर केलेला होता 20 लाखाचा, पण काही कारणास्तव काही लोकांनी तो निधी देखील कॅन्सल केलेला आहे। पण कोणीही येत नाही, त्याला कारणीभूत कोण? महानगरपालिका, कायदले स्थानिक नगरसेवक, कायदले कंत्राटदार। आणि इथला रस्ता जेव्हा झालेला आहे तेव्हा फक्त डांबर घातलेले देतात, खाली काय म्हणजे हे घातलेलं नाही, काय म्हणते खडी घातलेलं नाही ते ना, काहीच घातले नाहीत, फक्त वर्ण करून तेव्हा गेलेलं आहेत। त्यानंतर कोणी आलं नाही। तर आता तुम्ही बघू शकता की आता ही गाडी चालली आहे, जोराचं प्रमाण जिथे आहे त्याला कोण कारणीभूत आहे ते? हां, तर दुनियाचा नाहक त्रास व्हायला लागला आहे नागरिकांना। इथं सिद्धेश्वर शाळा आहे, काडा शाळा आहे, इकडं दमाने आहे, आणि इथं वुमन पॉलिटेक्निक आणि वर आपलं वीरतपेश्वर शाळा आहे। पूर्ण म्हणजे जाण्या येण्याचा मार्ग सगळे इथलेच जास्त करून विद्यार्थी आहेत, त्यांना नाहक त्रास व्हायला आहे। काही विद्यार्थी इथं पडलेले आहेत। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।